हालेलुया, बोलो येशू मसीह की। या सिस्टरांची साक्ष आहे, त्यांच्या नातवाला काल खूप जुलाब आणि उलट्या होत होत्या आणि कालपासून त्या लेकराने काही खाल्लं नव्हतं, खूप ताप देखील येत होता। जशी त्यांनी जाधव सिस्टरांना फोन केला आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली, देव पण त्याला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे आणि तो आज जेवण देखील त्यांनी केलेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे। एक जोरदार टाळी वाजवून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। यावेळेस या आईची साक्ष आहे, त्या म्हणतात गेले कित्येक महिन्यांपासून त्यांच्या मुलाला काही जॉब मिळत नव्हता, कामच मिळत नव्हतं, पण त्या म्हणतात की खरोखर जसं मी प्रभूकडे प्रार्थना केली गेल्या आठवड्यात की प्रभू हा तू चमत्कार माझ्या जीवनात करून टाक, माझ्या मुलाला काम मिळालंच पाहिजे। आणि आज हे आई म्हणतात हे सगळं काही मला अशक्य वाटत होतं, पण जशी मी प्रार्थना करून गेले दुसऱ्याच दिवशी त्याला जॉब मिळाला आणि असा जॉब प्रभूने दिला, कायमचं एकदम म्हणजे परमनंट जॉब त्याला मिळालेला आहे। आणि त्या म्हणतात हे सगळं कठीण होतं, पण मी सभेला आले, प्रार्थना करून घेतली, प्रार्थनेनंतर प्रभूनी जास्ती वेळही नाही गेला, अगदी दुसऱ्याच दिवशी खूप छान जॉब त्याला मिळाला आहे, म्हणून आई सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतो। हालेलुया, बोलो येशू मसीह की। या सिस्टरांची साक्ष आहे, त्यांना शुगर होती आणि बीपी देखील होता, दर 6 महिन्याने त्यांची टेस्ट करतात। हालेलुया, आपला देव हा रिपोर्ट बदलणार आहे। हालेलुया, खरोखर आजीने जशी टेस्ट केली आता त्यांचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आलेले आहे, कुठल्याही प्रकारचा बीपीचा त्रास नाही त्यांना आणि सर्व शुगर त्यांची नॉर्मल झालेली आहे, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे। आणि त्याचप्रमाणे त्यांच्या नातवाची साक्ष आहे, त्यांच्या नातवाच्या पोटामध्ये खूप दुखत होतं, जशी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली देवाने त्याला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे। एक जोरदार टाळी वाजवून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। आमेन। यावेळेस या बहिणीची साक्ष आहे, गेल्या म्हणजे आज 8 दिवसात त्या सभेला आल्या आणि त्यांच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला होता, ते गेले 1 महिन्यांपासून हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि त्या म्हणतात की 1 महिन्यापासून ते शुद्धीवर नव्हते, ते बोलत नव्हते, हालचाल नाही, पण गेल्या आठवडी त्या आल्या आणि पास्टांच्याकडून प्रार्थना करून घेतली की ते शुद्धीवर आले पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे। आणि त्या म्हणतात की खरोखर 8 दिवसामध्ये आम्ही आमच्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहत आहोत, किती हे अद्भुत कार्य आहे की गेली महिन्यापासून ॲडमिट जो व्यक्ती होता एकही शब्द बोलला नाही, पण इथून प्रार्थनेहून गेल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि आज प्रभूने इतकं कार्य केले की त्यांचा डिस्चार्जसुद्धा झाला आहे, ते घरी आले आणि त्या म्हणतात की प्रभूने त्यांची नॉर्मल तब्येत केलेली आहे, म्हणून या सगळ्या कार्याचा ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देते। आमेन। गॉड ब्लेस यू। हालेलुया, बोलो येशू मसीह की। या सिस्टरांची साक्ष आहे, खरोखर आपला देव हा अद्भुत कार्य करणार आहे। हालेलुया, खरोखर त्यांच्या वडिलांची साक्ष आहे, त्यांच्या पायामध्ये रॉड होते आणि ते रॉड त्या ठिकाणी पॉयझन झालं होतं त्यांच्या पायामध्ये, त्यांना चालता देखील येत नव्हतं, पण जसे आपल्या पास्टरांनी प्रेयर केली त्यांचं तर गुड फ्रायडेच्या दिवशी प्रार्थना करण्यात आली आणि त्यांचं ऑपरेशन नॉर्मल झालेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे। आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना ICU मध्ये हलवावं लागेल, पण देवबापाने कुठल्याही प्रकारच्या ICU मध्ये जाण्याची गरज देखील पडली नाही आणि त्यांचं रक्त देखील त्यांना चढवायची गरज पडली नाही, म्हणून ते सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देत आहे। एक जोरदार टाळी वाजवून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। थँक्यू जीस। अजून एक साक्ष आपण ऐकणार आहोत। प्रभू महान आहे। कुठे असतात? कुवेटला। तिथून तुम्ही आपली सभा अटेंड करत असता, पाहत असता, ऑनलाईन पाहत असता, तुम्ही कधी आले? ओके, प्रेज द लॉर्ड। आज या भावाची साक्ष आहे, ते बाहेरगावी फॉरेनमध्ये असतात, म्हणजे कुवेटला असतात आणि ते म्हणतात की मी खरोखर हे चर्च माझ्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे। ते ऑनलाईन कुवेटमधून आपलं चर्च अटेंड करत असतात, प्रत्येक संडेला ते चर्च अटेंड करतात आणि ते म्हणतात मी फार उत्साहित आहे, मी प्रचंड आनंदित आहे, कारण मी 1 महिन्याच्या सुट्टीवरती ते कुवेटहून आलेले आहेत आणि ते म्हणतात की मी आज प्रचंड आनंदित आहे की पास्ताना मी समोरासमोर भेटू शकतो, मी बोलू शकतो,
की जो मी इतक्या लांबून पाहताना कुवेटहून मी ऑनलाईन पाहायचो, पण आज प्रभूंनी मला ही संधी दिली आहे. आणि खरोखर तुम्ही आशीर्वादित आहात, आशीर्वादित आहात. येस, सगळं जसे तुम्ही अटेंड करतात तुम्ही आशीर्वादित आहात. प्रभूच्या नावाने आशीर्वादित आहे. हालेलुया. आज ते खरोखर म्हणतात की प्रभूच्या कृपेने मी प्रचंड आशीर्वादित आहे. जरी मी इथून लांब आहे पण मी चर्चच्या प्रचंड जवळ आहे, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहेत. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. आपले हात वर करून प्रभूचे आभार मानूया. आपले डोळे बंद करा. आपले मनातले विचार, जगातले विचार स्थिर करा. आज प्रभूला तुमच्या हृदयाशी बोलू द्या. प्रत्येक जगातला आवाज डिस्टर्ब करणारा आहे, गोंधळून टाकणारा आहे, पण देवाचं वचन स्थिर करणार आहे, शांतीने व आनंदाने भरणार आहे. येस, आमेन. वी वर्शिप यू फादर. थँक यू जीसस. आम्ही तुझी आराधना करतो. आम्ही तुझी आराधना तू करतो. मुंबईचा देव आहे. आमेन. तू महाराष्ट्राचा देव आहे. तू हालेलुया. सर्व जगाचा निर्माण करणारा देव आहे. येस मास्टर. आम्ही तुझी आराधना करतो. आम्ही तुझी आराधना करतो. आम्ही तुझी आराधना करतो. धन्यवाद प्रभू. थँक यू जीसस. आम्ही तुला उंच करतो. हालेलुया. वी वर्शिप यू लॉर्ड. स्वर्गीय पित्या, सर्व साक्षींचा गौरव Yes. आम्ही प्रभू येशूच्या नावात तुला देतो. येस मास्टर. मी प्रार्थना करतो आज जो कोणी ऐकेल येस मास्टर. त्याचं जीवन बदललं जावं. हालेलुया. फादर, तो रिक असाच नाही जाणार. होय दे बापा. कारण बायबल मध्ये लिहिले, जितके तुझ्याकडे आले येस. ते सर्व बरे केले गेले. आमेन. आज हे लोक माणसाकडे नाही आले, पण जिवंत देवाकडे आलेले आहे. हालेलुया. मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावात प्रत्येक बंधन तुटलं जाणार. आमेन. प्रत्येक जीवामध्ये शांती येणार. येस. प्रत्येक प्रार्थनेला येशूच्या नावात उत्तर मिळणार. आमेन. आणि प्रत्येकाचे आजार येशूच्या नावात बरे होणार. थँक्यू फादर. आम्ही तुला उंच करतो स्वर्गीय पित्या. प्रभू येशूच्या नावात आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुम्ही इथे आहात आणि तुम्ही बोलणारे आहात, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. आमेन. से आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभूच्या नावाला गौरव असो की तुम्ही सगळे लोक आमच्यासाठी प्रार्थना करत आहात. आम्ही देखील रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सांगायला आवडेल की तुम्ही आणि आपण प्रार्थनेमुळे अनेक लोकांपर्यंत देवाची शुभवर्तमान पोहोचू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्हाला माहित असेल की प्रभू येशू लवकर 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 येणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझी इच्छा, किती लोक प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहत आहेत? येस. आमेन. तुम्ही वाट पाहत आहात. येस. कारण बायबल सांगतं तुम्ही आणि मी प्रवासी आहोत आणि आपला प्रवास लवकरच संपेल आणि लवकरच आपण प्रभू बरोबर स्वर्गात राहायला जाऊ. आणि त्याच्यानंतर चर्च नसेल, त्याच्यानंतर कुठला हॉल नसेल, कुठले पास्टर नसतील. येशू आपला उत्तम मेंढपाळ, आपलं सर्व काय असेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तोपर्यंत तुम्ही आणि मी प्रार्थनेमध्ये वाढलं पाहिजे. तोपर्यंत तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याच्या आगीने रोज भरलं पाहिजे. एव्हरी डे, रोज आणि रोज देवाच्या पवित्र आत्म्याची आग आपल्या जळत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जे काय तुम्ही करताल तुम्ही पाहायला पाहिजे की मी स्वर्गाला खुश करत आहे का. आमेन. व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज माझ्या मागे बोलूया. जे काय मी करत आहे, जे काही मी करत आहे, माझा स्वर्गातील पिता, माझा स्वर्गातला पिता खुश होत आहे का, खुश होत आहे, हे कळालं पाहिजे. हे कळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमचा स्वर्गातील बाप खुश आहे तुमच्या बरोबर, ते गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ आहे. आमेन. अगर आपका जर तुमचा स्वर्गातील बाप खुश नाहीये तर आज प्रभूला सांगा, हे प्रभू, माझ्याद्वारे, माझ्या जीवनाद्वारे तू आनंदी झाला पाहिजे. कारण बायबल सांगतं त्याने आपल्यावर पहिली प्रेम केलं आमेन. आणि त्याने वधस्तंभावर आपल्यासाठी जीव दिला आणि तो आजही आपल्यावरती पहिलं प्रेम करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आमची एकच दृष्टांत आहे आणि आपल्या सर्वांचा एकच दृष्टांत आहे की जोपर्यंत प्रभूने आपल्याला पृथ्वीवर ठेवलंय,
अनेक लोक जे अंधारात आहे त्यांना प्रकाशात आणायचं. येस आमेन. जे शैतानाच्या अधीन आहे त्यांना देवाकडे आणायचं. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, एव्हरी डे, रोज आणि रोज तुम्ही आणि मी प्रार्थनेत पाहिजे. आम्ही मागच्या आठवड्यात ठाण्यात जाऊन आलो, हॉल बघून आलेलो आहे आणि आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रभू तुझी समय, तुझा दिवस, तुझी वेळ आम्हाला दाखव आणि आम्ही लवकरच त्या ठिकाणी आहोत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिवस आणि रात्र आम्ही पळत आहोत. एकच गोष्ट आहे की प्रभू येण्याच्या अगोदर प्रत्येकापर्यंत देवाचं शुभवर्तमान गेलं पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोक रोज प्रभूचा चेहरा शोधतात. Yes. कम ऑन, टॉक टू मी. माझ्याशी बोला. तुम्ही देवासमोर देवाशी बोलणारे आहात. Yes, आमेन. कम ऑन, तुम्ही प्रभूशी बोलता. आमेन. तुम्ही बोलता प्रभूशी. येस. प्रभू तुमच्याशी बोलतो का? येस बोलतो. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुम्ही देवाशी बोलता, पण ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचता देव तुमच्याशी बोलतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस देव तुमच्याशी बोलतो, लक्षात ठेवा, हे हृदय आनंदाने भरून जातं. आमेन. हालेलुया. हालेलुया. अमोंत बायबल मध्ये लिहिलंय, या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी रोज आणि रोज म्हटलं पाहिजे, प्रभू मी जिथे कुठे असेल माझा उपयोग तुझ्या गौरवासाठी कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. बाकी सगळे काहीच फायदा नाही, फक्त एकच गोष्टीचा फायदा आहे आणि ते म्हणजे रोज प्रार्थनेमध्ये वाढा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढं तुम्ही देवाच्या जवळ येणार, लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही देवाच्या जवळ येणार तेवढं तुम्ही रोज उंच आणि उंच केले जाणार. आमेन. नवीन दरवाजे उघडले जातील. तुम्ही स्वप्नात पाहिले नाही त्या गोष्टी देव तुमच्यासाठी करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला सगळं पाहिजे पण प्रभू नको. आपल्याला आरोग्य पाहिजे, आपल्याला आशीर्वाद पाहिजे, आपल्याला लग्न पाहिजे. आज देखील खूप लग्न आहेत. हा, ऑफकोर्स खूपसे लोक सुट्टीवर लग्नात आहेत आणि सर्व आपल्याला पाहिजे. आपल्याला आशीर्वाद पाहिजे, घर पाहिजे, एव्हरीथिंग. पण काही, मी तुमच्याबद्दल नाही बोलत, पण काही लोकांना प्रभू नको पहिला. बायबल सांगतं की देव इस्रायल लोकांना म्हणाला, ऐका, जर तुम्ही माझी हाक ऐकताल आणि तुम्ही मी सांगताल त्याप्रमाणे करताल तर तुम्हाला आशीर्वादाच्या मागे पळायची गरज नाही, आशीर्वाद तुमच्या मागे पळणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. रीड द बायबल. बायबल वाचूया. अनुवाद 28वा अध्याय. ऐका देवबाप काय म्हणला, प्लीज वाचूया या देवाच्या वचनाकडे. फास्ट अनुवाद याचा 28व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि प्रभू काय बोलला ऐका. अनुवाद 28वा अध्याय आणि पहिलं वचन. सी देवाची इच्छा आपल्या लोकांसाठी काय आहे. प्लीज वाचूया. अनुवाद 28:1 पहिलं वचन. आणि असे होईल की परमेश्वर तुझा देव याच्या ज्या सर्व आज्ञा मी आज तुला आज्ञापितो त्या जपून पाळण्यास जर तू प्रयत्नपूर्वक त्याची वाणी ऐकशील तर परमेश्वर तुझा देव तुला पृथ्वीच्या साऱ्या राष्ट्रांच्या वरती उंच ठेवील. ना प्लीज कृपा करून ऐका. किती लोकांना हे वचन मिळालं? आमेन. अनुवाद पहिला अध्याय, अनुवाद 5वं पुस्तक आहे. मिळालं? येस. ऐसे मिळा. उत्पत्ती, निर्गम, गणना, लेवीय आणि अनुवाद 5वं पुस्तक मिळालं. येस. ऐका देवाचं हृदय. किती लोकांना देवाचं हृदय काय कळायला पाहिजे? किती लोक समझ में आना चाहिए कि प्रभु का हृदय क्या है. आमेन. तुम्हाला कळायला पाहिजे. येस. ना नीट ऐका ना वाचूया परत एकदा. आणि असे होईल की परमेश्वर तुझा देव याच्या ज्या सर्व आज्ञा मी तुला आज आज्ञापितो त्या जपून पाळायला जर तू प्रयत्नपूर्वक त्याची वाणी ऐकशील तर परमेश्वर तुझा देव तुला पृथ्वीच्या साऱ्या राष्ट्रांच्या वरती उंच करून ठेवील. बायबल सांगतं की देव तुम्हाला उंच करून ठेवेल, माणूस नाही. माणूस तुम्हाला पोझिशन देऊ शकतो, माणूस तुम्हाला टायटल देऊ शकतो, पण बायबल सांगतं ते टायटल आणि ते पोझिशन किती दिवस राहील माहित नाही. कारण माणसाचा कलर बदलणारा आहे, माणूस बदलणारा आहे, पण देव म्हटला मी न बदलणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस देव तुमच्यासाठी कार्य करतो ते सार्वकालिक आहे. नाही का? पुढे काय लिहिलंय, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तू जर परमेश्वर तुझा देव
याची वाणी ऐकशील हा, तर तुझा सर्व देव- आशीर्वाद तुझ्यावर येऊन तुला गाठतील. नाव दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. माझी इच्छा आहे ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी वाचूया. सेकंड वर्ड वाचूया प्लीज. 1 2 गो. जर तुझा देव तुझा परमेश्वर त्याची वाणी ऐकशील तर सर्व आशीर्वाद येऊन तुला. दर आशीर्वादाच्या मागे तू नाही पळणार, आशीर्वाद तुझ्या मागे पळणार. आमेन. आणि आशीर्वाद म्हणणार ए कुठं गेले मला तुम्हाला पाहायचंय. हालेलुया. आणि आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठणार. आमेन. की लोकांची इच्छा असं व्हावं की आशीर्वादाने येऊन तुम्हाला गाठावं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही नोकरी शोधत असताल नोकरी तुम्हाला शोधत येणार. तुम्ही घर शोधत असताल घर तुम्हाला शोधत येणार. तुम्ही अशा ठिकाणी जाऊ इच्छिता की जिथे तुम्ही गेले नाही लोक तुम्हाला तिथे घेऊन जातील. प्रेज द लॉर्ड. पण बायबल मध्ये लिहिलंय जर तू माझी वाणी ऐकशील, जर तू माझी, तर तुम्ही देवाची वाणी ऐकणारे लोक आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, येस. तर आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठतील. आणि नवीन करारात तर असं लिहिलंय की जे येशू ख्रिस्तामध्ये आहे सगळे स्वर्गातील आत्मिक आशीर्वाद देवाने आपल्याला दिलेले आहे. आमेन. आणि देव म्हणतो फक्त एक गोष्टीचं अगत्य आहे, पहिल्यांदा स्वर्ग आणि त्याचं नीतिमत्व शोध, बाकी तुम्हाला सगळं मिळेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची रोजची प्रार्थना पाहिजे, हे प्रभू तुझं राज्य या मुंबईमध्ये येऊ. आमेन. हे प्रभू अनेक लोकांना तुझी शांती व आनंद प्राप्त हो. हे प्रभू आमचा देश सुखी आणि आनंदी राहो. आमेन. हे प्रभू अनेक लोक आजारातून बरे हो. आमेन. हे प्रभू अनेकांना येशूचं नाव कळो. एव्हरी डे यू शुड प्रे दॅट. आमेन. तुम्ही रोज प्रार्थना केली पाहिजे की हे प्रभू जे लोक वाईट वासनेत व्यसनामध्ये ते सोडवले जावे. आज मी सांगतो नेहमी 17 वर्षाचे मुलं आणि 18 वर्षाचे मुलं दारू पिऊन त्यांचे लिव्हर सडलेले आहेत. त्यांची आई आम्हाला प्रार्थनेला बोलवतात आणि म्हणतात पास्टर हा फक्त 18 वर्षाचा मुलगा आहे. आणि पास्टर आज एका घरी मी गेलो, प्लीज कृपा करून ऐका, जर आज मी प्रार्थनेविषयी बोलेल माहित नाही माझ्या हृदयामध्ये या गोष्टी देव टाकत आहे. एका घरी मी गेलो आणि ज्यावेळेस मी घरी शैतान लोकांना खाली आणू शकतो तर माझ्याकडे येशूचं नाव आहे, येशूचं सामर्थ्य आहे. मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे. मी लोकांना किती उंच करणारा आहे माझ्या येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस मी त्या मुलाकडे पाहिलं, मी त्याला हात लावला, तो उठत नव्हता. आईने सांगितलं याचे लिव्हर सडलेले आहेत पास्टर, याला उठता येत नाही. आणि मी रडायला लागलो आणि म्हटलं प्रभू बायबल मध्ये लिहिलंय की हा माणूस तुझ्या प्रतिरूपात बनलेला आहे, पण आज शैतानाने त्याच्या प्रतिरूपात त्याला बनवलंय. प्रेज द लॉर्ड. पण मुंबईतील लोकांनो प्लीज कृपा करून ऐका, जर तुम्ही आणि मी रोज प्रार्थना करतोय, आत्म्याने भरलेलं जीवन जगतोय, तर अनेक लोक अंधारातून प्रकाशात येतील. आमेन. अनेक लोकांना देव वाचवेल. प्रार्थना करा की ठाण्यामध्ये लवकरच देवाचं काम चालू व्हावं. येस आमेन. घाटकोपर मध्ये देखील आम्हाला आलेलं आहे आणि घाटकोपर मध्ये देखील चालू व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी नेहमी सांगतो आम्ही एकटे आहोत, आम्ही दोघं, आम्ही कुठे कुठे पळणार, किधर भाग सकते हम, कितना भागेंगे. काल रात्री आम्ही पुण्याहून 2 वाजता आलोय. काल एक सर्व्हिस पुण्यात होती आणि तिथं प्रिचिंग करून आम्ही रात्री 2ला आलोय. झोप नाहीये. नो का, कारण की रोज आम्ही प्रभूला सांगतोय तू यायच्या अगोदर प्रभू तुम्ही दिलेलं विजन पूर्ण करायचंय. की लोक आमच्यासाठी एक काम करतील ते म्हणजे आठवड्यातून एकदा उपवास प्रार्थना करा. आठवड्यातून एकदा उपवास प्रार्थना करा की प्रभू ह्या पास्टरना एवढी शक्ती दे, एवढं सबळ बनव की जिथे कुठे जातील लोकांचं तारण केलं जाईल. हालेलुया. सगळ्यात मोठे आशीर्वाद लोकांचं तारण आहे. कॅन्सर बरं होणं आशीर्वाद नाहीये सगळ्यात मोठा. ऑफकोर्स वी नीड टू बी हील. कॅन्सर बरा होणार, लोक मरणातून उठणार, पण सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे एक हरवलेला व्यक्ती देवाच्या राज्यात येणं. प्रेज द लॉर्ड. आणि आजपासून तुम्ही मला वचन देताल तर तुम्ही जर मला तुमचे पास्टर बोलता
किंवा मेंढपाळ बोलता किंवा आत्मिक बाप म्हणता, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करता, आमच्या दोघांसाठी तिघांसाठी प्रार्थना करताल, एक दिवस उपवास करताल, आठवड्यातला एक दिवस, अर्धा दिवस केला तरी चालेल, अर्धा दिवस केला तरी करताल करताल. आय टेल यू वन थिंग, जे काय आशीर्वाद देवाने आम्हाला द्यायचं ठरवलंय त्याचे अर्धे आशीर्वाद तुमच्यावरती येणार. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बायबलचं वचन सांगतं, जर तू माझी वाणी ऐकशील आणि माझ्या मागे चालशील, आशीर्वाद येऊन तुला गाठणार. प्रेज द लॉर्ड. लेट मी टेल यू वन थिंग, जेव्हापासून आम्हाला येशू कळाला आणि आम्ही देवाच्या सेवेत आलो, आम्ही स्वतःसाठी केव्हा कोणाकडे हात नाही पसरला. नेव्हर नेव्हर नेव्हर. प्रेज द लॉर्ड. हा चर्चसाठी मी बोलणार, पण आमच्या स्वतः का, कारण बायबलमध्ये लिहिलंय की परमेश्वर जर तुमचा मेंढपाळ आहे तर खचितच तुमच्या आयुष्याचे सर्व दिवस तुम्हाला हित आणि प्रेम द्यायला लाभतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण आता थंड राहायची गरज नाही, रोज आत्म्याने भरलेलं जीवन जगा. एव्हरी डे रोज आत्म्याने भरलेलं जीवन जगा. काही लोक जे आहेत फक्त मंगळवारी किंवा रविवारी आत्म्याने भरलेले असतात आणि ते म्हणतो मला तुझा उपयोग करायचा आहे, मला तुझ्या प्रार्थना ऐकायच्यात, पण तू थंड आहे म्हणून प्रगटीकरणात असं लिहिलंय. तर तुम्ही प्लीज एक वचन वाचलं, प्रगटीकरण 3रा अध्याय, या देवाच्या वचनाकडे. प्रगटीकरण 3रा अध्याय, प्रगटीकरण 3रा अध्याय मिळालं. येस. आणि 15 आणि 16 वचन तुझी कामे मला ठाऊक आहेत ना. प्रगटीकरण 3रा अध्याय मिळाला. येस. सगळ्यात शेवटचं पुस्तक आणि 14, 15 आणि 16 वचन. तुझी कामे मला ठाऊक आहेत, तुझी कामे मला ठाऊक आहेत, ती अशी आहे की ती अशी आहेत की तू थंड नाहीस, तू ऊनही नाहीस. तू थंड किंवा ऊन असतास तर बरे होते, तर तू कोमट आहेस. म्हणून तू थंड नाहीस आणि ऊन नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. ओ, देवबाप म्हणतोय, तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येतोय? येस. तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येतोय? आवाज येतोय? येस. देवबाप म्हणतोय, एक तर तू थंड राहा, नाही तर गरम राहा. म्हणजे एक तर तू जगात राहा, नाही तर माझ्यात राहा. एक तर तू आत्म्याने भरलेलं जीवन जग, नाही तर रिकामं जीवन जग. बीच में नाही. पास्टर, मी सोमवारी किंवा मंगळवारी किंवा रविवारी फुल ऑफ होली स्पिरिट अँड देन वेनेसडे थर्सडे फ्रायडे नथिंग. नो नो नो. देव म्हणतो एक तर थंड राहा किंवा कोमट, गरम राहा. कोमट राहू नको. कोमट रोग सगळ्यात डेंजर. ते प्रार्थना बी करतील, ते देवाची स्तुती करतील, ते गाणे बी म्हणतील, ते पिक्चरचे गाणे बी म्हणतील, येशूचे बी गाणे म्हणतील, ते देवाच्या मंदिरात येऊन नाचतील, ते बाहेर डीजे समोर देखील नाचतील, ते लग्नात देखील नाचतील, ते प्रार्थनेत देखील नाचतील. त्याला म्हणतात कोमट लोक. टाइम आला तर म्हणतील बाय बाय येशू, देखेंगे बाद में. पण जे आत्म्याने भरलेले लोक आहेत, आय सेड जे देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहेत, ते म्हणतील नो. ते काय म्हणतील माहितीये? ते म्हणतील नो, जशी हरणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते, माझा जीव देवासाठी धापा टाकत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्यासाठी प्रभू येशू पहिला असेल, त्यांच्या जीवनामध्ये पहिली प्रार्थना असेल. ते देवाशी बोलल्याशिवाय बाहेर नाही पडणार. का? ते येशूवरती प्रेम करतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू, देव काय म्हणाला? का देवाला दावीद राजा आवडला? दावीदाविषयी देव काय म्हणला? प्लीज वाचूया. प्रगटीकरण प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय. प्रेषितांचे कृत्य, ऍक्ट्स चॅप्टर 13, प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय. ऐका काय म्हणाला, प्लीज वाचूया. ऐका 22 वचन, 21 आणि 22 वचन. प्रेषित 13वा अध्याय 21 आणि 22 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. मग त्यांनी राजा मागितला. बायबल सांगतं इस्रायल लोकांनी राजा मागितला आणि देवाने बन्यामीन वंशातला माणूस किशाचा मुलगा
शौल याला 40 वर्षापर्यंत त्यांना दिले. ना 22 वचन ऐका. नंतर त्याने त्याला दूर करून दाविदाला त्यांचा राजा होण्यासाठी उभे केले. ओके. आणि त्याच्याविषयी त्यांनी साक्ष देऊन म्हटले की, म्हणजे देवाने दाविदाविषयी साक्ष देऊन म्हटले की माझ्या मनासारखा माणूस इशायाचा मुलगा दावीद मला मिळाला आहे. तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील. आमेन. से आमेन. आमेन. आज जर या चर्च मध्ये देवाने पाहिलं आणि देवाने ठरवलं की मला कोणाला निवडायचंय, तर तुमच्यात आणि माझ्यामध्ये एवढी श्युअरिटी पाहिजे, खात्री पाहिजे की माझाच पहिला नंबर लागेल. आमेन. हालेलुया. नाही समज रे आपको? येस. किती लोकांना कळतंय मी काय सांगतोय? टॉक टू मी, माझ्याशी बोला. जर आज देवाने आपल्याकडे पाहिलं आणि देव म्हटलं ओके, मला 1,00,000 लोकांसाठी एक पास्टर, एक सेविका, एक माणूस निवडायचा आहे, पण जर त्याने आज आपल्याकडे पाहिलं तर किती लोक गॅरंटी देतात की पास्टर मला माहिती आहे देव माझ्याकडेच येणार? आमेन. कम ऑन, आपले हात वर करूया. आपले हात वर म्हणा, असे दिवस येऊ, असे दिवस येऊ की प्रभू माझ्याकडे येऊ. प्रभू माझ्याकडे येऊ आणि मला म्हणो, आणि मला म्हणो, हे माझ्या मुला, हे माझ्या मुली, हे माझ्या मुली, हे माझ्या मुली, तू माझ्यासाठी उभी राहशील तू का? माझ्यासाठी उभी राहशील, तू माझ्यासाठी जाशील का? तू माझ्यासाठी जागशील, तू माझ्यासाठी तोंड उघडशील का? तू माझ्यासाठी तोंड उघडशील, तू बोलशील का? तू बोलशील, तू लाजणार नाही तू ना? लाजणार नाहीस ना? हे माझ्या मुला, हे माझ्या मुला, तू जाशील का? तू जाशील. हालेलुया. हालेलुया. आय टेल यू, तुमच्या जीवनाचं सोनं होईल. आमेन. दावीद राजाला विचारा, देवाने त्याला साध्या मेंढपाळापासून उचललं आणि मोठा राजा बनवलं. आणि बायबल सांगतं, देव म्हणतो माझ्या मनासारखा माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदामध्ये स्पेशल काय होतं? दावीद एखाद्या लहान बाळकासारखा होता. दाविदाला नेहमी काय लागायचं? दावीद म्हणतो, मी तुला चिटकून लपटून चालतो बाप्पा. आमेन. दावीद राजा काय म्हणतो? माझा जीव देवाची वाट पाहतो. येस. आणि तो म्हणतो, माझी इच्छा आहे. वचन वाचूया. स्तोत्र संहिता 84 अध्याय, व्हेरी इम्पॉर्टंट. साम चॅप्टर 84, स्तोत्र संहिता 84 अध्याय. ऐका देवाचं वचन. 10 वचन. स्तोत्र संहिता 84 अध्याय आणि 10 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. कारण वेट, तुम्हाला मिळालं? की लोक ऐकत आहेत? तुम्हाला मिळालं वचन? कम ऑन, माझ्या बरोबर या. 10 वचन. कारण तुझ्या अंगणामध्ये एक दिवस, स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो, दावीद, तुझ्या अंगणामध्ये एक दिवस इतर ठिकाणातल्या 1000 दिवसांपेक्षा उत्तम आहे. बाह. दुष्टपणाच्या डेऱ्यामध्ये. नाही, तुम्हाला नाही कळालं. तुम्ही आमेन तरी म्हटलं असतं. आमेन. आपको नहीं समझ में आ रहा है. फादर हेल्प मी टू मेक देम अंडरस्टँड. परत एकदा. कारण तुझ्या अंगणामध्ये एक दिवस, म्हणजे तो म्हणतो तुझ्या अंगणामध्ये एक दिवस इतर ठिकाणातल्या 1000 दिवसांपेक्षा उत्तम आहे. हालेलुया. हालेलुया. इतर ठिकाणातल्या 1000 दिवसापेक्षा उत्तम. हे प्रभू तुझ्या अंगणातला एक दिवस उत्तम आहे. कारण त्याला कळालं जगामध्ये देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी आहे, पण येशूमध्ये आनंदाने आनंद आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. सिस्टर ब्रदर, वेळ आली. तुम्ही आणि मी शेवटच्या घटकेत आलेलो आहोत. आमेन. सर्व भविष्यवाणी पूर्ण होत आहे. प्रभू लवकर येणार आहे. हालेलुया. त्याच्या अगोदर प्रभूला सांगा, प्रभू मला रिकामं तुझ्या बरोबर नाही यायचं, पण अनेक आत्मे माझ्या नावावरती असलेलं मला यायचं. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि स्वर्गात तुमचा एवढा मोठा मान होईल. प्रभू म्हणेल, शाबास माझ्या मुली, शाबास माझ्या मुली, आमेन. शाबास माझ्या मुला. आमेन. आणि बायबल सांगतं, मोठं प्रतिबळ कुठल्या डोळ्यांनी पाहिलं नाही, हालेलुया, कुठल्या कानांनी ऐकलं नाही, कुठल्या मनात विचार आले नाही, असं देवाने त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांवर ठेवलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लिव्ह फॉर गॉड. देवासाठी जगा. आणि ज्यावेळेस देवासाठी तुम्ही जगणार, आय टेल यू, देव जिथं तुमचा अपमान झालाय तुमचा मान करेल. येस. ज्यांनी आमेन. तुम्हाला तुच्छ लेखले, देव त्यांच्याद्वारे तुमच्या गळ्यामध्ये हार टाकेल. ज्या लोकांनी तुम्हाला पाहून मान खाली घातली, देव तुमच्या हाताद्वारे त्यांना आशीर्वादित करेल. यस, आमच्या जीवनात असं झालेलं आहे. येस. जे लोक आम्हाला थर्ड क्लास म्हणायचे,
आज ते आमचे अपॉइंटमेंट घ्यायला वाट बघतात. त्यांना आमच्याबरोबर फोटो काढायचे. वाय? कारण बायबल मध्ये देवाचं वचन सांगतं, प्लीज कृपा करून ऐका, देवांनी मूर्खांना निवडलंय ज्ञानांना लाजवायला, अशक्तांना निवडलंय बलवानांना लाजायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी तुम्हाला कोणी पाहू इच्छित नसेल, देव म्हणेल तुलाच बघायला लावल मी. हालेलुया. हालेलुया. मे बी तुम्हाला कोणी ऐकू इच्छित नसेल, देव म्हणेल याचा संदेश तुला ऐकायला लावेल. हे देवाचं कार्य. पण कोणामध्ये तरी इच्छा पाहिजे, कोणामध्ये तरी ते हृदय पाहिजे. हे प्रभू, मी सकाळी उठेल, मी रात्री उठेल, मी तुझा चेहरा शोधेल. प्रभू, मला तू पाहिजे, मला पवित्र आत्म्याची आग पाहिजे, मला आत्म्यांचं तारण पाहिजे. मी उपवास करणारा बनेल, मी प्रार्थना कर. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरातले तेल पीठ देखील आशीर्वादित होईल. आमेन. तुम्हाला काही कमी नाही पडणार. आज आम्ही अनेक श्रीमंत लोकांच्या घरी जातो प्रार्थनेसाठी. अनेक लोक आम्हाला प्रार्थनेला बोलवतात. येशू स्वतः म्हणे, या जगात तुम्हाला त्रास संकट आहे, पण धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताशिवाय कोणी शांती नाही देऊ शकत. लेट मी टेल यू वन थिंग व्हेरी फ्रँकली, नोबडी कॅन डू. येशू म्हटलं, मी शांतीचा अधिपती आहे, मी शांतीचा, बोलूया माझ्या मागे, येशू शांतीचा अधिपती आहे. हालेलुया. मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगितली, तुम्हाला शॉक बसेल, पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, जगासाठी जगू नका, येशूसाठी जगा. आता तुम्ही येशूसाठी जगत आहात, आशीर्वाद येऊन तुम्हाला, आय सेड आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठतील, गाठणार ना. पुढचं वचन वाचूया, तुम्हाला कळेल काय लिहिलंय. आपण कुठं होतो? अनुवाद मध्ये. अनुवाद पहिला अध्याय. प्रार्थना करायच्या अगोदर वाचूया. अनुवाद याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत. सॉरी, अनुवाद 28वा अध्याय. व्हेरी सॉरी, पहिलं वचन. अनुवाद 28 पहिला अध्याय. देव काय म्हणतो ऐका, प्रभू काय म्हणतो. आणि असे होईल की परमेश्वर तुझा देव याच्या ज्या सर्व आज्ञा मी तुला आज आज्ञापितो त्या जपून पाळायला व तू प्रयत्नपूर्वक त्याची वाणी ऐकशील, तर परमेश्वर तुझा देव तुला पृथ्वीच्या साऱ्या राष्ट्रांच्या वरती उंच करून ठेवील. पुढे असं लिहिलंय. आमेन. आणि जर परमेश्वर तुझा देव याची वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्यावर येऊन तुला गाठतील. ना कुठले आशीर्वाद ऐका. तू नगरात तू आशीर्वादित होशील, म्हणजे जिथे तू राहतो तिथे तू आशीर्वादित होशील. आणि शेतात तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ व तुझ्या भूमीचे फळ व तुझ्या पशुचे फळ, तुझ्या गुरांची वाढ, तुझ्या कळपांचे पिले आशीर्वादित होतील. सर्व आशीर्वादित होईल. आमेन. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. तुझी पाटी व तुझी पीठ मळण्याची काथवट आशीर्वादित होईल. तू आत येशील तेव्हा तू आशीर्वादित होशील, आणि तू बाहेर जाशील तेव्हा तू आशीर्वादित होशील. किती लोक समज में आ रहा है? आमेन. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? आमेन. म्हणा, मी आत येणार आशीर्वादित होणार, मी बाहेर जाणार आशीर्वादित होणार. माझ्या पिठाची कातवड, माझ्या तेलाची बरणी आशीर्वादित होणार. कारण मी देवाचं वचन ऐकणार आहे. देवाला इस्रायल लोकांपासून काही नको होतं. तो स्वतः त्यांना घेऊन चालत होता. जसा एखादा बाप आपल्या मुलांना घेऊन चालतो, जसा एखादा मेंढपाळ मेंढरांना घेऊन चालतो. देवाची एकच इच्छा होती इस्रायल लोकांपासून, आणि ती इच्छा म्हणजे त्यांनी त्याची वाणी ऐकावी आणि त्याच्या मागे चालावं. आणि कल्पना करा, 40 वर्ष देव रात्री अग्निस्तंभात आणि दिवसा मेघस्तंभात त्यांच्या बरोबर चालला. हालेलुया. आणि बायबल मध्ये की त्यांचे पाय सुजले नाही, त्यांचे कपडे जुने नाही झाले. तिथं लॉन्ड्री नव्हती, तिथं कपड्याचं शॉप अरण्यात नव्हतं. देवाच्या कृपेने मी 7 वेळा इस्रायलला जाऊन आलोय, आणि ज्या वाटेत इस्रायल लोक चालले त्या वाटेवर आम्ही चाललोय. त्या वाटेवरती वाळवंट आणि वाळवंट आहे, डोंगर आणि डोंगर आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही तिथे जाणार, बायबल सांगतं 40 वर्ष देव त्यांच्या बरोबर चालला. किती वर्ष? बोलत जा, किती वर्ष? त्यांचे कपडे जुने नाही झाले, ते कपडे विकत नव्हते घेत, त्यांना कपडे धुवायला जागा बी नव्हती. पण देव रोज कपडे नवीन करत होता, तर देव त्यांना किती आशीर्वाद देत होता बघ. बायबल सांगतं त्यांचे पाय सुजले नाही,
त्यांची चप्पलची तळ ते घासले नाही. आणि बायबल सांगतं त्यांच्या नाका तोंडातून भाकर येईल, ज्या अन्न येईल एवढं अन्न त्यांनी खायला घातलं. तो आपला देव आहे. पण बायबल सांगते शेवटी त्यांनी देवाची आज्ञा मोडली आणि अनेक लोक देवापासून लांब गेले आणि अरण्यात मेले. पण देवाची इच्छा नाही की तुम्ही आणि मी ह्या जगाच्या मागे चालावं आणि आपला नाश व्हावा. पण देवाची इच्छा आहे. म्हणा मी देवाचं लाडकं लेकरू आहे. मी देवाचं लाडकं लेकरू डॉक्टर आहे. बी माझ्याशी बोला. म्हणा मी देवाचं लाडकं लेकरू आहे. मी देवाचं लाडकं लेकरू आहे. त्याने मला नावाने बोलवलेलं आहे. त्याने मला नावाने बोलवलेलं आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. तो माझ्यावर प्रेम करतो. म्हणा येशू माझ्याशिवाय राहू नाही शकत. प्रभू येशू माझ्याशिवाय नाही राहू शकत. बोला बोला. म्हणा येशू माझ्याशिवाय राहू नाही शकत. येशू माझ्याशिवाय नाही राहू शकत. कारण त्याचा श्वास माझ्यामध्ये आहे. त्याचा श्वास माझ्यात त्याचा आहे. आत्मा माझ्यामध्ये आहे. त्याचा आत्मा माझ्यात आहे. त्याची नजर माझ्यावर आहे. त्याची नजर माझ्यावर आहे. त्याचा हात माझ्या डोक्यावर आहे. त्याचा हात माझ्या डोक्यावर आहे. आणि सगळ्यात जास्ती 24 तास तो तुमच्याकडेच पाहतो. हालेलुया. आय एम नॉट सेइंग, बायबल मध्ये लिहिलंय. तुम्हाला बघायचं प्लीज काढा. स्तोत्र संहिता 33 अध्याय. जस्ट इमॅजिन. प्लीज काढा. स्तोत्र संहिता 33 अध्याय आणि 13 वचन. प्लीज वाचूया. स्तोत्र संहिता साम चॅप्टर 33, स्तोत्र संहिता 33 अध्याय आणि प्लीज 13 वचन वाचूया. परमेश्वर आकाशातून निहाळतो. परमेश्वर आकाशातून निहाळतो. मनुष्याचे सर्व संतानास तो पाहतो. ओ मनुष्याच्या सर्व संतानास तो पाहतो. तो आपल्या लिसन. तो मनुष्याच्या सर्व संतानास पाहतो. तुम्ही आणि मी आपण त्याचे लेकरं आहोत. आपल्याकडे किती पाहतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणा मी देवाचं लाडकं लेकरू आहे. देवाचं लाडकं लेकरू मी आहे. केव्हा जगातल्या घाणीत नाही चालणार. जगातल्या घाणीत नाही जगणार. वासनेत नाही जगणार. वासनेत नाही जगणार. म्हणा मी जगाची भाषा नाही शिकणार. जगाची भाषा नाही शिकणार. मी जगाच्या मार्गावर नाही चालणार. जगाच्या मार्गावर नाही मी चालणार. येशूच्या मार्गावर चालणार. येशूच्या मार्गावर चालणार. कारण त्याचे मार्ग आशीर्वाद देणारे आहेत. हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही जर इथे आला असताल आणि म्हणत असाल की पास्टर माझ्यासाठी देवाची इच्छा काय आहे, 2 मिनिटात सांगताल का? नीट आहे का? तुमच्यासाठी देवाची इच्छा ही आहे की तुम्हाला त्याला गौरवाने भरायचंय आणि त्याचा हात तुमच्या डोक्यावर ठेवून तुम्हाला एवढं उंच करायचंय आणि जगाला दाखवायचंय की हे माझं निवडलेलं पात्र आहे. आमेन. एवढं येशू तुमच्यावरती प्रेम करतो. ज्यावेळेस सगळ्यांनी दाविदाला नाकारलं, त्याचे भाऊ त्याचे सर्वांनी नाकारलं, बायबल सांगतं देवाने दाविदाला पुढे आणलं. आमेन. देवाने दाविदाला गल्ल्यातला मारायला लावलं आणि सगळे लोक म्हणले शौलाने 1000 जिंकले, पण बायबल सांगतं दाविदाने 10,000 जिंकले. कोणी हे करायला लावलं? कोणी हे करायला लावलं? माझ्या बघ म्हणा माझ्या देवाचा हात, माझ्या देवाचा हात रोज आणि रोज मला उंच करणारा आहे. उंच करणारा आहे. म्हणून मी येशूचा हात केव्हा सोडणार नाही. येशूचा हात नाही सोडणार. कारण तो माझा स्वर्गातील बाप आहे. तो माझ्या स्वर्गातला बाप आहे. हालेलुया. हालेलुया. शैतान तुम्हाला एका कानाने बोलेल, ए तो इतना दिन प्रभु के साथ चल रहा है, तो इतना दिन प्रभु के साथ है, देख तू कहां पे है, देख तू कहां पे है. त्याला एकच म्हणायचं, बायबल मध्ये लिहिलंय की माझ्यावरती देवाची नजर आहे आणि मला माहिती आहे देव योग्य वेळी मला उंच करणारा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि माझी इच्छा आहे की ह्याच आठवड्यात तुमची वेळ येऊ. आमेन. याच आठवड्यात तुमची उंच होण्याची वेळ येऊ. हालेलुया. तुम्ही स्वतःच्या घरामध्ये राहणार. आमेन. तुमची इच्छा पूर्ण केली जाईल कारण तुम्ही देवाचं ऐकणारे लोक आहात आणि तुम्ही खाली नसताल. हा जिवंत देव आहे. आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. तो स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलेला देव आहे. येस. आमेन. किती लोकांना माहिती आहे तुमचा देव किती मोठा आहे? शेवटचं वचन. तुम्हाला माहिती आहे तुमचा देव किती मोठा आहे? बायबल मध्ये जर तुम्ही इर्मिया 23 अध्याय काढला, प्लीज कृपा करून काढूया. ऐका देवाचं वचन आणि मी सांगून स्टॉप करेन आणि मी तुमच्यासाठी आज प्रार्थना करेन. गो विथ मी. इर्मिया 23 अध्याय आणि 23 वचन. व्हेरी इम्पॉर्टंट. जर्मिया चॅप्टर 23 वर्ड 23 वचन. प्लीज वाचूया. परमेश्वर म्हणतो,
मी जवळचा मात्र देव आहे हा आणि मी दूरचा देव नाही काय. ओके परमेश्वर म्हणतो मी त्याला पाहणार नाही. अशा गुप्त स्थानामध्ये कोणा मनुष्याला लपता येईल काय. वेट 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 काही लोकांनी नाही काढला अजून. इर्मया 23 अध्याय आणि 23 वचन. यशानंतर इर्मया आहे, एझेकिएलच्या अगोदर इर्मया आहे. मिळालं. अगो विथ मी वाचूया परत एकदा. परमेश्वर म्हणतो मी जवळचा मात्र देव आहे. मी जवळचा मात्र देव आहे, मी दूरचा नाही काय. मी लांबचा नाही का. परमेश्वर म्हणतो मी त्याला पाहणार नाही. मी त्याला पाहणार नाही. अशा गुप्त स्थानामध्ये कोणा मनुष्याला लपता येईल काय. कुठल्या माणसाला माझ्या नजरेपासून लपता येईल का देव म्हणतो. ना पुढचं वचन सुपर. मी आकाश व पृथ्वी भरून उरलो नाही काय. आमेन आमेन. मी आकाश आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय. पृथ्वी भरून उरलेलो आहे का. असे परमेश्वर म्हणतो. एवढा मोठा तुमचा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण प्रेज गॉड तो कुठं राहतो. म्हणा तो आत्म्यामध्ये, माझ्या आत्म्यात राहतो. तो माझ्या आत्म्यात राहतो. तो माझ्यावरती प्रेम करतो. तो माझ्यावर प्रेम करतो. मी येशूवरती प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. सिस्टर ब्रदर, तुम्ही रोज आत्म्याने भरलं पाहिजे. हालेलुया. म्हणून येशूने 10 कुमारीचा दाखला सांगितला. येशू म्हणला 5 शहाण्या होत्या आणि 5 बायबल सांगतं 5 शहाण्या होत्या आणि प्रभू शहाण्या कोणाला म्हणतो. बायबल सांगतं ज्या कुमारिका वराची वाट पाहत होत्या आणि ज्यांच्या पंथीमध्ये तेल होतं त्यांना येशू काय म्हणतो. टॉक टू मी, माझ्याशी बोला. त्यांना काय म्हणतो. पण ज्या कुमारिका वराची वाट पाहत होत्या पण त्यांच्या पंथीमध्ये तेल नव्हतं त्यांना प्रभू काय म्हणतो. सो तुम्ही स्वतः बघू शकता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात. हालेलुया. हालेलुया. म्हणा 10 कुमारिका होत्या. 10 कुमारिका आहेत. 5 शहाण्या होत्या. 5 शहाण्या आहेत आणि 5 मूर्ख होत्या. 5 मूर्ख आहेत. माझी इच्छा आहे काढा प्लीज, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगून संपेल. मत्तई 25 अध्याय. मत्तई 25. गॉट इट. येस. मिळालं. या लवकर या. पहिलं वचन. तेव्हा आकाशाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. मत्तई 25 अध्याय आणि 25 वचन. मिळालं का. टॉक टू मी. होय किंवा नाही. ओके प्लीज बसूया. तेव्हा आकाशाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. ओके. त्या आपल्या मशाली घेऊन वराला सामोरे जायला निघाल्या. नाव देव आकाशाच्या राज्याविषयी बोलत आहे. आकाशाचं राज्य कसं आहे. देव म्हणतो 10 कुमारी सारखे. 10 कुमारी सारखं. दुसरं वचन. आणि त्यातल्या 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. हा. कारण त्या मूर्ख कुमारीने जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर तेल घेतले नाही. ओके. परंतु शहाण्यांनी आपल्या मशाली बरोबर आपल्या भांड्यांमध्ये तेल घेतले. ओके. मग वर उशीर लावित असता त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. पण मध्यरात्री अशी हाक झाली की पहा वर येत आहे. तुम्ही त्याला सामोरे जायला चला. तेव्हा त्या सर्व कुमारी उठून आपल्या मसाले नीट केल्या आणि मूर्ख कुमारींनी शहाण्यांना म्हटले तुम्ही आपल्या तेलातून आम्हाला काही द्या, कारण आमच्या मशालीत विझत चालल्या आहेत. शहाण्यांनी उत्तर दिले, त्या म्हणाल्या कदाचित आम्हाला व तुम्हालाही तेल मुळीच पुरणार नाही, तर त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन आपल्या स्वतःसाठी ते विकत घ्या. आणि त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला तेव्हा त्या तयार होत्या. त्या त्याच्याबरोबर लग्नाच्या मेजवानीत आत गेल्या आणि दार बंद झाले. त्यानंतर त्या दुसऱ्या कुमारी येऊन म्हणाल्या, हे प्रभू प्रभू आमच्यासाठी दार उघड. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही. ना प्लीज ऐका, या सगळ्या दाखल्याचं सार 13 वचन आहे. यास्तव जागे रहा, कारण तो दिवस केव्हा ती घटका तुम्हाला ठाऊक नाही. लिसन मी, माझ्याकडे बघा. येशू म्हणाला 10 कुमारी आहे. किती? 10. आणि चर्च म्हणजे देवाचं मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बाइबल सांगतं 5 शहाण्या 5 मूर्ख. पण मूर्ख कोण आहे? जिसके अंदर पवित्र आत्मा का आग नहीं है.
तेल म्हणजे काय? तेल म्हणजे अभिषेक. येस. तेल म्हणजे काय? इवन देवाचं वचन देखील. तेल म्हणजे काय? आशीर्वाद देखील. कारण जुन्या काळात जेव्हा कोणाला अभिषेक करायचा असायचा त्याच्या डोक्यावरती काय ओतायचे? तेल ओतायचे. ते तेल म्हणजे एक सिम्बॉल आहे की हे अभिषेक किंवा आशीर्वाद किंवा अनॉइंटिंग. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते या मूर्ख कुमारी ज्या होत्या त्यांना खेळ वाटला. ते म्हणले जाने दो ये सब देखेंगे. आला तर आला प्रभू, नाही आला. त्यांनी देवाचं जे राज्य आहे ते लाईटली घेतलं. पण बायबल मध्ये की दुसऱ्या 5 कुमारी होत्या ज्या हुशार होत्या, ज्यांच्या पंथीमध्ये तेल होते, ज्या आत्म्याने भरलेल्या होत्या, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याची आग होती आणि जे देवाची वाट पाहत होते. आणि बायबल सांगतं त्यांना असं वाटलं अभी नहीं आएंगे, सो जाओ. आणि सगळे झोपल्या. पण मध्यरात्री आवाज आला, जागे व्हा कारण की वर आलेला आहे. आणि बायबल मधील ज्या 5 होत्या हुशार त्यांनी पळापट मशाली घेतल्या, तेल मशाली लावल्या. आणि बायबल सांगतं मूर्ख कुमारिकांना तेव्हा आठवलं, माय गुडनेस, माझ्या पंथीत तर तेल नाही, माझ्या जीवनात तर देवाचं कुठलाही अभिषेक नाही, पवित्र आत्मा, कुठलाही आशीर्वाद नाही, काहीच नाहीये. बापरे, हे तर चमकायला लागल्यात, यांच्याकडे तेल आहे, हे तर वरासाठी तयार आहेत. आणि बायबल सांगतं वर आला आणि यांनी यांच्याकडे तेल मागितलं. आणि लक्षात ठेवा प्लीज, तुम्ही पती असताल, पत्नी असताल, भाऊ असताल, बहिणी असताल, आखिर के दिन में कोई भी किसी को नहीं बचा सकता है. तुम्ही तुमच्या घरात जर एकटे विश्वासू असताल तर एकटे उचलले जाणार. म्हणून बायबल मध्ये की बाजेवरती 2 झोपले असतील, एक घेतला जाईल, एक ठेवला जाईल. पण माझी इच्छा आहे 2 घेतले जावे. आमेन. तुमच्या घरासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतो वर आला आणि यांनी यांच्याकडे तेल मागितले. ते म्हणले बाय बाय, नो 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 नो, आम्हाला पुरणार नाही, एवढं तेल नाही आमच्याकडं. तुम्ही बाजारात जा, तुम्ही परत चर्च मध्ये जा, तिथं पास्टर भेटतील. पण त्यांना काय माहिती, पास्टर बी जाणार आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं वर आला आणि जे तयार होते ते घेतल्या गेल्या. आणि मग नंतर ते येऊन दार ठोकत राहिल्या, प्रभू माझ्यासाठी दार उघड. ते म्हटलं सॉरी, मी तुम्हाला ओळखत नाही. सिस्टर ब्रदर, रोज ही क्षण आहे की आपल्या डोळ्यांनी आपण येशूला बघणार आहोत. आमेन. आणि काही लोक देवाचे सेवक म्हणतात आणि आपल्या आत्म्यात देखील जाणवतं 2025 वर्ष काहीतरी मोठं होणार. येस. आमेन. हे वर्ष संपायच्या आत येस. हालेलुया. काहीतरी मोठं होणार आहे. प्लीज ऐका. आणि तुम्ही आणि मी तयार पाहिजे. आज रात्री देखील येशू येऊ शकतो, उद्या देखील येऊ शकतो, या वर्षी बी येऊ शकतो. पण तुमच्या पंथीत तेल आहे का? आमेन. तुम्ही आत्म्याने भरलेले आहात का? तुमच्यामध्ये तो विश्वास आहे का? हालेलुया. हालेलुया. जिथं तुम्ही जाणार तिथं तुम्ही पवित्र आत्म्याची आग घेऊन जाणार. आमेन. असे लोक बना सिस्टर. नाही तर तुम्हाला बघून बाकी लोक म्हणते ए बॉस नको. तुम्ही जिथे जाणार तिथं प्रभूचा सुगंध वाटणारे होणार. प्रेज द लॉर्ड. आय सेड हालेलुया. म्हणा मी गप बसणार नाहीये, गप नाही बसणार. म्हणा मी जिथे जाईल, मी जिथे जाईल, येशूसाठी तोंड उघडेल. मी येशूसाठी तोंड उघडेल. लिसन लिसन, जर तुम्ही येशूसाठी तोंड उघडणे असणारे असणार, देव तुमच्यासाठी तोंड उघडेल. देवाचं राज्य जर तुमच्यासाठी पहिलं आहे तर देवाच्या राज्यात देवासाठी तुम्ही पहिले आहात. जर देव तुमच्या जीवनात पुढे आहे तर देव तुम्हाला मागे नाही, पुढेच ठेवणार. हालेलुया. 187 लोकांनी आजच मला परत फोन आला की पास्टर पुढच्या सोमवारी आपल्याला परत जायचंय आणि कूलर त्यांना द्यायचंय. आम्ही म्हटलं यस, आपल्या चर्च तर्फे आपण देणार आहोत. हालेलुया. आमेन. की लोक म्हणतात की पास्टर मला आत्म्याने भरून जीवन जगायचंय. उभे राहा आपल्या जागेवरती आणि आपले डोळे बंद करा आणि प्रभूला सांगा, प्रभू मी तुझ्यासाठी सुगंध म्हणून या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये चमकणार आहे. आपले डोळे बंद करा प्लीज, आपले डोळे बंद करा. इकडे तिकडे पाहू नका. तुम्ही हुशार कुमारी आहात, आपण मूर्ख कुमारी नाहीये. या आपले डोळे बंद करा. प्रभूला सांगा, प्रभू हे माझं जीवन व्यर्थ जाऊ देऊ नको.
एकही दिवस असा नसला पाहिजे की ज्या दिवसात तुम्ही प्रार्थना नाही केली, देवाचं वचन नाही वाचलं, एकतरी आत्म्याला सुवार्ता नाही सांगितली, असा दिवस नसला पाहिजे. येस. रोजचा दिवस असा असला पाहिजे, रोज तुम्ही आत्म्याने भरलेले आहात. रोज तुम्ही एकतरी व्यक्तीला सांगताय प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो. आमेन. येशूचा अनुभव घेऊन पहा. येस. हालेलुया. प्रभू येशू किती चांगला आहे. आमेन. रोज तुम्ही देवाचं वचन वाचलं पाहिजे. हालेलुया. कारण बायबल सांगतं देवाचं वचन तुमच्या पावलासाठी प्रकाश येस. आणि मार्ग, पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी प्रकाश आहे. आमेन. अंधारात चालू नका. रोज तुम्ही म्हटलं पाहिजे की मी 2 तरी गाणे गाणार आणि माझ्या देवाला स्तुती देणार, हालेलुया. आमची आराधना करणार. रोज तुमच्या घरात कुटुंब प्रार्थना झाली पाहिजे. तुमच्या कुटुंबाने रोज बसून प्रार्थना केली पाहिजे. आमेन. आणि जर कुटुंब नसेल विश्वासू, तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. येस. आमेन. शैतानाची शक्ती तोडली पाहिजे आमेन. येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तुम्ही साधे लोक नाहीये. येशूने आपल्याला जगाचा प्रकाश केलाय, येस. आमेन. पृथ्वीचं मीठ केलंय. येशूने आपल्याला राजा आणि याजक केलंय. आमेन. निराश होऊ नका. आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठणार आहे. तुम्ही पुढे पळताल, आशीर्वाद तुमच्या मागे पळणार. आपले डोळे बंद करा. प्रभूला सांगा मी डुप्लिकेट जीवन नाही जगणार, कारण की तू हृदय पाहतो. मी थंड जीवन नाही जगणार, मी आत्म्याने भरून जीवन जगेल. हालेलुया. बारिश होगी रूहे पाक के बादल से, धुल जाएंगे मेरे मन भी अंदर से. बारिश होगी रूहे पाक के बादल से, बादल से धुल जाएंगे, धुल जाएंगे मैंने मन भी अंदर से, अंदर से. पवित्र आत्मा ये आपले डोळे बंद करा. गाऊया आपण, गाऊया. के शोले लपक लपक जब आते हैं बंधन सारे टूट के गिरते जाते हैं, गिर जाते हैं. ओ रूखे शोले लपक लपक जब आते हैं, ओ बंधन सारे टूट के गिरते जाते हैं, गिर जाते हैं. Let your fire come. Let your fire come.
देवाचा पवित्र आत्मा इथे, देवाचा पवित्र आत्मा इथे. हालेलुया. रूह की सूरत में यीशु अब आएगा, आएगा. तहस महस होगा, शैतान गिर जाएगा, गिर जाएगा. रूह की सूरत में यीशु अब आएगा, आएगा. ओ तहस महस होगा, शैतान गिर जाएगा, गिर जाएगा. पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. पवित्र आत्मा अनेकांना स्पर्श करत आहे. त्याला सांगा मला स्पर्श कर. त्याला सांग मला भरून टाक. मला रिकामं राहायचं नाही. मला भरून टाक. मला मुंबईसाठी आशीर्वाद बनव. मला मुंबईसाठी तारणाचं कारण बनव. मला मुंबईसाठी अभिषेक दे. मला मुंबईसाठी कृपा दे. रिबा शेकेला मांदे बेला बाबा 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 बाबा. रोब आपले हात वर करा. अनेकांना देव स्पर्श करेल. अनेकांचं जीवन आजपासून सारखं राहणार नाही. रिबो शेके रबा बाबा. लॉर्ड लेट योर फायर कम. लेट योर फायर कम. पवित्र आत्म्याची आग स्वीकारा. लबा शेकेला मांदे बेला बाबा. लॉर्ड लेट योर फायर कम. प्लीज शांत उभे राहा प्रभू समोर. अनेकांच्या कानामध्ये देवाचा आवाज येईल. अनेकांच्या हृदयामध्ये देवाची शांती नदी सारखी वाहेल. अनेकांचं जीवन आजपासून थंड राहणार नाही. अनेकांचं जीवन आजपासून देवासाठी रोज पवित्र आत्म्याच्या आगीने जळत राहील. देवाची शांती तुमच्या हृदयावर राज्य करेल. तुमच्या डोळ्यात हरवलेल्या आत्म्यांसाठी अश्रू असतील. तुम्ही अंधारातील लोकांसाठी रडणार आणि म्हणणार प्रभू यांना वाचव, यांना वाचव. अनेक लोक इथे आहेत की जे त्या लोकांना देव तुमच्या कानात आवाज येईल. स्टँड बिफोर द लॉर्ड. देवासमोर नम्रपणे उभे राहा. प्रभूला सांगा बोल माझ्याशी. बोल. तुझं लेकरू ऐकत आहे. 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 अनेकांना स्वप्न पडतील. अनेकांना दुष्टांत दिसतील. अनेकावरचं शैतानाचे सगळे बंधन तुटत आहेत. अनेक लोकांचं प्रार्थनेचं जीवन बदललं जाईल. अनेक लोक आजपासून देवासाठी चमकणार आहे. आजपासून तुम्ही चमकणार आहे येशूसाठी. पवित्र आत्म्याची आग तुमच्यामध्ये आजपासून काम करणार. पवित्र आत्मा तुम्हाला वचन शिकवणार. पवित्र आत्मा तुम्हाला देवाच्या मार्गावर चालवायचं शिकवणार. तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करणार. तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करणार.
लिबा बाबा बाबा शेब्रे के मेला मखला लिबा बाबा शेब्रे के मेला मखला बांधे बे लिबा शेब्रे के मेला मखला बांधे बे लाबा लिबा बाबा शेब्रे के मेला मखला बांधे बे टच एव्हरीबॉडी प्रत्येकाला स्पर्श कर पिता प्रत्येकाला संजीवित कर सगळा थंडपणा निघून जाओ सगळा थंडपणा निघून जाओ येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले जा आजपासून देवाची वाणी ऐकणारे बना देवाचा आवाज ऐकणारे बना देवाचा आवाज ऐकणारे बना बी क्वाइट देवाचं वचन सांगतं जगाच्या मागे पळू नको जो जगावरती प्रेम करतो तो देवाचा मित्र नाहीये जग आणि जगामध्ये देहाची वासना डोळ्याची वासना संशय फिशारकी आहे तो देवावरती प्रेम करतो तो देवाच्या वचनावरती प्रेम करतो तो देवाची वाणी ऐकणारा बनेल जगाचे मित्र होऊ नका जगाशी फक्त हाय अँड बायचं नातं ठेवा पण देवावरती पूर्ण जीवाने प्रेम करा तुमचं जीवन बदललं जाईल आपले हात पकडून धन्यवाद येशू म्हणा बोला धन्यवाद येशू बोला येशू मी तुझ्यावरती प्रेम करतो तू माझ्या जीवनात पहिला आहे प्रभू तुझ्याशिवाय मी अधुरा आहे तुझ्या कृपेने मी तारलो गेलोय तुझ्या पवित्र रक्ताने मी धुतले गेलोय मी तुझ्यासाठी जगल प्रभू मी मध्यस्थी करेल प्रभू मी लोकांना तुझ्यासाठी साक्षीदार बनेल मी विश्वासात कमी नाही होणार होणारच नाही मी अनेकांना ख्रिस्ताकडे वळवेन धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल तर माझ्या मागे म्हणा प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो माझ्या हृदयात ये माझं जीवन बदलून टाक धन्यवाद तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे मी कबूल करतो मी जिवंत देवाचे लेकरू आहे प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळं सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो माझं तारण झालंय मी येशूसाठी जगणार फादर जे आजारी आहेत त्यांच्यातले सगळे आजार सगळे रोग सगळे त्रास डोक्यापासून तर पायापर्यंत येशूच्या नावात निघून जा आमेन हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे कुठला डायबिटीज ब्लड प्रेशर याच्यामध्ये राज्य नाही करणार आमेन प्रभू येशूच्या नावात बरे व्हा आमेन प्रभू येशूच्या नावात बरे व्हा आमेन प्रत्येक इच्छा पूर्ण कर प्रत्येक गरज पूर्ण केली जाओ आशीर्वाद येऊन त्यांना गाठणार आमेन रोज त्यांच्या जीवनात साक्ष असणार आमेन आणि तुझ्यासाठी चमकणार थँक्यू फादर प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो आमेन एक टाळी वाजून प्रभूला धन्यवाद देऊया